जवळजवळ 21 वर्षानंतर अमरावतीमध्ये परत कार्यक्रम घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या प्रेमानं आणि आपल्या आग्रहाखातर एवढ्या मोठ्या जनसमुदाय इथे आपण आलात। प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। मला हे माहीत नव्हतं की अमरावतीमध्ये या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड या ठिकाणाहूनही अनेक जण येतील, परंतु अत्यंत मी भारावून गेलो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रातून आलेला आहात। मला असं वाटतं की एवढं प्रेम खरोखरच त्याचा मी लायकीचा आहे का, हा प्रश्न मला पडलेला आहे। आणि त्यामुळे प्रथमतः आयोजन समितीचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला या ठिकाणी बोलवलं। मी तर आज आपल्याला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो नाही आहे। मी आलोय मुळामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी। संवाद यासाठी म्हणतो की 2005 साली ज्यावेळेस मे महिन्यामध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा फायनल रिझल्ट लागला होता, मला तो दिवस अजूनही आठवतो। 11 मे 2005 या दिवशी तो निकाल लागला होता आणि त्यावेळेस मी यशोदामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडणूक झाली होती। महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप बी याचं ट्रेनिंग घेत होतो आणि त्या दिवशी निकाल लागल्यानंतर भारतात विसावा आल्यानंतर सर्वसाधारणपणे 4च्या आसपास मला तो निकाल कळला आणि 3:59 बरोबर असलेले क्लास 1 अधिकारी, मी क्लास 2 होतो, अगोदर तुकाराम म्हणून हाक मारायचे आणि 4 वाजता सर म्हणून हाक मारायला लागले। सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एका सेकंदामध्ये, एका क्षणामध्ये समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 360 डिग्री चेंज होतो। ती ताकद विचारामध्ये असते, आचरणामध्ये असते आणि परिस्थिती बदलण्यामध्ये असते। परंतु आपल्याला यश आलं, एखादं पद प्राप्त झालं, एखादी रँकिंग आली म्हणजे आपण कशाही परिस्थितीत धुरळून जायचं नसतं। आपला जो बेस आहे, आपले जे तत्व आहेत, मूल्य आहेत, याच्याशी कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायचं नसतं आणि तोच धागा धरून महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये मी फक्त आणि फक्त त्यावेळेस आपल्यासारख्या तरुणांशी, जे पालक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो। कारण माझी जॉईनिंग मसुरी इथल्या अकॅडमीमध्ये, नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आमचं ट्रेनिंग होतं, ऑल इंडिया सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिसेसचं फाउंडेशन कोर्स होतं, ते ऑगस्टमध्ये जॉईन व्हायचं होतं। त्याच्यामुळे मे ते ऑगस्टच्या दरम्यानचा जो कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये मी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून अमरावतीला त्या काळात मी आलो होतो। त्यावेळेसही अमरावतीमधल्या कोणत्या तरी एका हॉलमध्ये आमचं इंटरॅक्शन झालं। मला अजूनही आठवतं की त्यावेळेस मी पुण्याहून आलो होतो आणि पुण्याहून रात्री बसने बसून, ज्या प्रायव्हेट ट्रॅव्हल्सच्या बस असतात पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या, पुण्याहून औरंगाबादला असतील तत्कालीन, पुण्याहून अमरावतीला असतील, त्यांनी आलो होतो आणि त्या ज्या ठिकाणी बस स्टँडच्या आसपास तिथं उतरल्यानंतर जे आयोजक होते त्यांच्याकडे त्यांच्या स्कूटरवरती मी गेलेलो होतो आणि त्यानंतर कार्यक्रम झाला। मला काही वर्षापूर्वी बातम्या आल्या, काही लोकांचे फोन आले की अमरावतीमधली एक विद्यार्थी त्यावेळेस माझं भाषण ऐकण्यासाठी आली होती। तिने काही भाषण ऐकलं होतं, 4थी 5वी काहीतरी वर्गात होती आणि तिने त्याच्यातून प्रेरणा घेऊन UPSC करायचं ठरवलं आणि गेल्या 2-3 वर्षापूर्वी
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं ही अत्यंत गोष्ट चांगली आहे. त्याचं क्रेडिट मला जात नाही, त्याचं क्रेडिट त्या विद्यार्थिनीला आणि त्यांच्या पालकांना जातं. आजही आपण 21 वर्षानंतर मला इथं बोलवलं म्हणून मला त्या आठवणी जाग्या झाल्या, म्हणून मी तो त्यावेळेचा क्षण आपल्याबरोबर शेअर केला. परंतु गेल्या 21 वर्षाच्या सेवेमध्ये विचार करत असताना अनेक चढ उतार आले. ते प्रत्येकाच्या जीवनात येतात, कोणत्याही प्रोफेशनमध्ये येतात. विद्यार्थी म्हणून येतात, पालक म्हणून येतात, नोकरदार वर्गाला येतात, उद्योजकांना येतात, शास्त्रज्ञांना येतात, राजकीय व्यक्तींनाही येतात. परंतु चढ उतारावरती झाल्यानंतर चढ आला की थांबायचं आणि उतार आला की घसरत जायचं. जर ही परिस्थिती आपण ठेवली तर परिस्थितीशी आपण झुंज देऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. हा निश्चित मेसेज माझ्या 21 वर्षाच्या किंवा माझ्या टोटल वयाच्या जेवढे काय माझं वय झालेलं आहे त्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस चढ उतार येतात त्यावेळेस वाहत जायचं नसतं, आणि वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे. आज आपण 21व्या शतकावर ज्यावेळेस बोलतो, चौथ्या क्रांतीची नांदी आपण ज्याला बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या युगामध्ये नोकऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे असं आपण म्हणतो. विचार करा, 18व्या शतकात सुद्धा पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न होता की नोकऱ्या जातील, लेबरचं काय होणार. नंतर दुसरी इंडस्ट्री आली, त्यावेळेसही सांगितलं की आता ऑटोमेशन होईल, आता पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल. तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन कम्प्युटरची आली, त्यावेळेस सांगितलं गेलं की आता माणसाची गरजच राहिली नाही. आणि आता चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस आपण म्हणतो की आता माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षाही मशीनची बुद्धिमत्ता पुढे गेली असल्यामुळं माणसाचं एक्झिस्टन्स राहील की नाही हाही प्रश्न आपण सध्या विचार करतोय, भेडसावतोय. कदाचित कम्प्युटर्स, IT, AI याच्यामुळे बुद्धिमत्ता वाढली असेल. प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही आहे. आज सर्वांना पडणारा प्रश्न आहे तो बुद्धिमत्तेपेक्षाही आपल्यामध्ये विवेक आहे का याचा. ज्ञान आहे का माहिती आहे, आणि माहिती आणि ज्ञान जर असेल तर विवेक आपल्याकडे आहे का. कारण माहिती तर आज आपल्या सगळ्याच्या मोबाईल फोनवरती आहे. आपल्याला जर आठवत असेल, आमच्या लहानपणी असतील, आमच्या अगोदरच्या पिढ्या असतील, त्यावेळेस बघितलं ज्ञान घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जायचं, तिथं पुस्तक वाचायचे, शिक्षकाबरोबर चर्चा करायची. एखाद्या गोष्टीचा रेफरन्स किंवा अभ्यास करायचा असेल तर कोणतं पुस्तक वाचायचे हे शिक्षकांना किंवा जे शिकलेले आहेत त्यांना विचारायचं. मग ते पुस्तक अवेलेबल आहे की नाही ते बघायचं, लायब्ररीत जायचं, ते शोधायचं, त्याच्यातला पर्टिक्युलर तो टॉपिक त्याच्यावरती वाचायचं आणि त्याच्यानंतर माहिती घ्यायची. हा प्रवास असायचा. एवढे कष्ट फक्त माहिती घेण्यासाठी असायचे. गावागावात न्यूजपेपर नव्हते, लायब्ररीज नव्हत्या. शाळेमध्ये जे शिक्षक सांगतील किंवा आपले जे पाठ्यपुस्तक असतील याच्यापुढे आपल्याला अभ्यासाचं वेगळं काही वातावरण नव्हतं. आज जगातली सर्व माहिती, फक्त जगातलीच नाही, अनेक शतकानुशतके याची माहिती किंवा पुढं काय होईल याची शक्यता हे आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतं, स्मार्टफोन. आणि एवढी माहिती आपल्या खिशामध्ये असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती, मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AIचा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, मग ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जन जी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरचे जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे.
माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्समध्ये अवेलेबल आहे. मग माहितीची गरज नाही, ज्ञान गोळा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीत. पण या मशीनमध्ये, AI मध्ये विवेक कुठं आहे? हा विवेक कुठेतरी लपून बसलेला आहे, कुठेतरी आढळून बसलेला आहे, आणि ते विवेकाची पोकळी निर्माण झालेली आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. इमॅजिन करा, रात्रीचे 11 वाजलेत. अमरावती असेल, नागपूर असेल, नागालँड असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पॅरिस असेल, लाईटी बंद झाल्यात, सगळेजण झोपलेत. खेडेगाव असेल आणि त्या बेडवरती तरुण मुलं मुली पडलेले आहेत. निळसर रंगाची छाप आपल्या चेहऱ्यावरती दिसते आहे, ते मोबाईल ओपन करून, आणि मोबाईलवरती आपला अंगठा चालू आहे स्क्रोल करण्यासाठी. इंस्टा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, स्क्रोल, हसतो, काहीतरी जोक असतो, स्क्रोल, राग येतो, अनएम्प्लॉयमेंट, स्क्रोल, कोणतरी नट नट येते, एकदम चांगलं श्रीमंत, मत्सर वाटतो, आईवडिलांसारखं येतो, त्याच्याकडे गाडी दिसते, कुटुंबावर बंगला दिसतो. प्रश्न पडतो, मी कुठं आहे? माझा मार्ग तर चुकला नाही ना? मी कुठं कमी पडतोय? लगेच माझं कंपॅरिझन सुरू होतं. पुन्हा बरोबर, मोठ्या गाडी बरोबर, हिरो हिरोईन बरोबर, फोटो जे खूप चांगले आहेत, सुंदर आहेत, अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्याशी कंपॅरिझन होतं. आणि त्या मोमेंटला आपल्यामध्ये न्यूनगंड सुरू होतो. आज सर्वात मोठा धोका तरुण पिढीला आणि आई वडिलांना सतावत असेल तर आत्ताच्या पिढीमध्ये तयार झालेला हा न्यूनगंड आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग याच्यावरती अनेक वेळेस बोललो तर जनजी आळशी आहे, मोबाईल शिवाय त्यांना कळत नाही, रिअल वर्ल्ड कळत नाही, यांना माणूस म्हणून जगण्याची आवश्यकताच वाटत नाही, ते वेगळ्याच विश्वात राहतात, अशा प्रकारचं क्रिटिसिझम केलं जातं. आणि ते मला वाटतं योग्य नाही. आपण डिजिटल युगात राहतो, मोबाईल पासून दूर जाण्याची गरज नाही, पण कुठंतरी चुकतोय, तो कुठं चुकतोय हे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून गरज कशाची आहे? तर ह्या युगामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल करता, ज्याच्यामुळे तुम्हाला न्यूनगंड तयार होतो, तर ते अंडरस्टँड करण्याची, अप्रिशिएट करण्याची गरज आहे. हा जो न्यूनगंड तयार झाला, तुम्ही कम्पेअर करताय कुणाशी? रील मधल्या असलेल्या हिरो हिरोईनशी, रील मध्ये असलेल्या फोटोशी. जो फोटो काढलाय सर्वात चांगला आहे, सुंदर आहे, तो एक फोटो रीलवर येण्याच्या अगोदर कमीत कमी 5, 50, 25 वेळेस क्लिक केलेला आहे, त्याला डेव्हलप केलेलं आहे, आणि फक्त चांगली बाजू, सर्वात चांगली बाजू आपल्या समोर आलेली आहे. ते 50 फेल झालेले प्रयत्न मात्र तुमच्या समोर आलेले नाहीत. अत्यंत चांगला विनोद आहे, त्याच्यावरती आपण हसतो, मनातून कळकळून असतो, पण तो तसा डायलॉग टाकण्याच्या अगोदर, डायलॉग बोलण्याच्या अगोदर, तो फेकण्याच्या अगोदर त्यांनी कधी 100-200 वेळा त्याची प्रॅक्टिस केलेली, वर्षानुवर्षे केलेले आहे. ते फेलियर्स आपल्या समोर येत नाहीत, आपल्या समोर फक्त सक्सेस दिसतं. कदाचित त्याच भाषेत वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर आज मी तुमच्या समोर एक वरिष्ठ संधी अधिकारी म्हणून दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या, मला वाटत त्यासाठी कोणत्याही उपमेचं मी लायकी नाही आहे. परंतु ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005, त्याच्या अगोदरपासून, म्हणजेच 1997, 1998, 1999 या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलो होतो. यशाने अपयशाने खचून गेलो होतो. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखा विचार करताना हा मी विचार केला की नाही, आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं, म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं, म्हणून विचार करून परत MPSC दिली 2000ची, आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज कदाचित त्याच्यावरती विचार होऊ शकतो की ते योग्य होतं, अयोग्य होतं. आणि मग 2003ला रिझल्ट लागल्यानंतर मधल्या काळामध्ये मी
लेक्चरशिप पण केली, वेगवेगळ्या नोकऱ्या पण केल्या आणि 2004चा अटेम्प्ट देऊन फायनल सिलेक्शन झालं. तर आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्या समोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कोणी चांगलं बोलत असेल, कोणी वाईट बोलत असेल, तर यश याच्या अगोदर अपयश यायलाच पाहिजे याची गॅरंटी नाही, आवश्यकता नाहीये. पण अपयश आलं आणि तुम्ही जर माझ्याशी कम्पेअर करायला लागले, त्या हिरोईनशी कम्पेअर करायला लागले, बिलियनरशी कम्पेअर करायला लागले आणि तो न्यूनगंड आला आणि त्या न्यूनगंडावरून आपण चुकीचे निर्णय घेतले, तर ते मात्र शोकातिंग या समाजाची ठरेल, तरुण वर्गाची ठरेल आणि ती शोकातिंग आपल्या सर्वांना होऊन द्यायची नाही. यासाठी हा संवाद करणार आपल्या समोर आलेलो आहे मी. आता ही शोकांतिका का होऊ द्यायची नाही? कारण जगामध्ये जर बघितलं तर जनजी ज्याला म्हणतो आपण, सर्वसाधारणपणे 1997 ते 2012 ह्या काळात जन्मला आलेले हे सर्वजण अत्यंत तरुण आहेत. जगामधला सर्वात जास्त तरुण पिढी भारतामध्ये आहे आणि जगातली सर्वात मोठी संपत्ती आता कोणती असेल ते तरुण. आणि तेही असे तरुण ज्यांच्याकडे जिद्द आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, अपार कष्ट करण्याची तयारी आहे. असे तरुण आपल्याकडे असताना तरी त्यांच्यामध्ये नैराश्य, न्यूनगंड ही धोक्याची घंटा आहे आणि धोक्याच्या घंटेला सर्व स्तरावरून आपल्याला काम करावं लागणार आहे. ते सामाजिक स्तरावरती करावं लागणार आहे, कौटुंबिक स्तरावरती करावं लागणार आहे, राज्य स्तरावरती, देश पातळीवरती करावं लागणार आहे, तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून करावं लागणार आहे. आणि ते कोणतं काम असणार आहे काढून टाकतो मी. आवाज येतोय? हे जर करायचं असेल तर आपल्याला याच्यामधला विचार समजून घ्यावा लागेल. ही जी नवीन पिढी आहे याला जुन्या रूढी परंपरा मान्य नाहीत. आपल्या काळात आई वडिलांनी सांगितलं उभं राहायचं, त्यांनी म्हणलं हे योग्य, ते मान्य करायचं, त्यांनी सांगितलं हे योग्य, मान्य करायचं. आजच्या तरुण पिढीला, विशेष करून जनजीला हे मान्य नाही आणि त्याचं चुकीचं काहीच नाही. कारण आपण वास्तववादी असलं पाहिजे. डिजिटल युगामुळे जगातल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टीला प्रवृत्त करणं, चांगल्या गोष्टी अडॉप्ट करणं आणि वाईट गोष्टीपासून दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य असणार आहे. आणि या तरुण पिढीला हायरार्की मान्य नाही आहे, उतरण मान्य नाही आहे, तो अमुक एक नेता म्हणून मला मान्य नाही. हे सर्वजण नेते आहे, यांच्यामध्ये लिडरशिपच्या सर्व क्वालिटी भरलेल्या आहे. गरज फक्त आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याची. ती दिशा दाखवण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून आज जी दशा आपण बघतोय, दशातून दिशाकडे कसं जायचं आणि ही जर दिशा आपण दाखवू शकलो तर जगाला आपण दिशा दाखवून जगामध्ये आपली सार्वभौम सत्तेसारखं जगातला सर्वात पॉवरफुल राष्ट्र बनवायला जास्त वेळ लागणार नाहीये. आणि ते करण्यासाठी दिशा कशी द्यायची? कुणी म्हणेल आम्हाला नोकऱ्या भेटत नाहीत. अग्रीड, नोकरीसाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. नोकरीसाठी प्रयत्न करताना, कारण नोकरी भेटली म्हणजे फक्त तुम्हाला पगार भेटत नाही, त्या पगारावर तुम्हाला प्रतिष्ठा पण भेटते, स्टॅबिलिटी पण येते, विचार पण येतात. आणि सर्वात महत्त्वाचं त्या नोकरीच्या माध्यमातून असेल तुम्ही समाजाला कॉन्ट्रीब्यूट करणं, तुमच्या हातून चांगलं काहीतरी घडणं हे अपेक्षित असतं. त्यासाठी नोकरी आवश्यक असते. परंतु फक्त नोकरी एवढ्या पुरतं पाठिंबा न लागता नोकरी मागण्याबरोबरच नोकरी देणारे पण तयार होणं गरजेचं आहे. कारण ती सरकारी नोकरी असेल का प्रायव्हेटमध्ये, त्याला लिमिटेशन्स आहेत. म्हणून उद्योजक पण बनवावे लागतील. पण सर्वजण उद्योजक बनवू शकत नाहीत. काही जणांना शास्त्रज्ञ पण बनावं लागेल, काहींना शिक्षक बनावं लागेल, डॉक्टर बनावं लागेल, इंजिनियर्स बनावं लागेल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती फक्त नोकरी देणं किंवा नोकरी तयार करणं एवढी नाही, तर समाजामध्ये
विचार करण्याची प्रवृत्ती जोपासावी लागेल आणि वाढवावी लागेल. कारण आज फास्ट फॉरवर्ड स्क्रोलिंग, व्हॉट्सअप आलं की पुढे फॉरवर्ड करणं, या युगामध्ये आपण विचार करण्याचं थांबवलं आहे. तर विचार जो थांबवला आहे त्याला थांबवून विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस घालावी लागेल. त्यासाठी आज आपल्याला विचार मंथन करावं लागेल आणि ते आपण सर्वांमध्ये बिंबवणं गरजेचं आहे. आपण जीवनामध्ये काम करत असताना, लहानपणापासून मोठे होत असताना आई वडिलांबरोबर इंटरॅक्शन करतो, समाजामध्ये वावरतो, मित्रांबरोबर चर्चा करतो. दिवसभरातले 24 तास जे असतात ते कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये आपण मग्न असतो. ते काम असतं की नसतं भाग वेगळा, मग्न असतो. एक स्टडी आहे, त्या स्टडीमध्ये असं सांगितलं की इंडियामधला तरुण सर्वसाधारणपणे दिवसातले 7 ते 9 तास हा स्क्रीनवरती घालतो. 7 ते 9 तास. आता 7 ते 9 तास ज्यावेळेस स्क्रीनवरती घालतो, त्या स्क्रीनवरती एक स्क्रोल केल्यानंतर, एक अंगठाने एका बोटाने तुम्ही एक स्क्रोल केल्यानंतर किंवा फॉरवर्ड केल्यानंतर विचार करतो का की आज ज्या जोकवरती मी हसलोय त्याचा अल्गोरिदम ऑलरेडी तिथं टिपलं जात आहे. ज्या फोटोवरती मी नॉट लाईक म्हटलंय तो परत आपल्यासमोर येणार नाहीये. ज्याच्यावरती मी टीका केली आहे ते रील्स मला परत भेटणार नाही आहेत. ज्याला मी लाईक केलंय ते सर्व माझ्यासमोर येणार आहेत. आणि हे 2-3 दिवस झालं की आपल्या मोबाईलवर फक्त आणि फक्त आपल्याला जे आवडतं तेच रील्स यायला, बातम्या यायला, स्क्रोल्स यायला चालू होते. आणि मग आपण स्वमग्न होतो त्याच्यामध्ये. 2 तासाचे 4 तास, 4 तासाचे 9 तास, 9चे 12 तास काय होतात कळत नाही. मोबाईल तुम्ही वापरत आहात का तुम्हाला मोबाईल वापरतोय, हा खरा प्रश्न आज आहे. स्क्रीन तुम्ही चालवत आहात का स्क्रीनच तुम्हाला चालवते, याच्यावरती विचार करण्याची, थांबण्याची गरज आज आपल्या सर्वांमध्ये आलेली आहे. मला वाटतं तो जर विचार आपण केला तर अनेक प्रश्न गुंतागुंतीचे जे आपल्याला वाटतात ते सरसकट सुटू शकतात. आणि म्हणून यामुळे काय झालं, मला जे आवडतं ते मी ऐकतो, मला जे आवडत नाही ते माझे शत्रू होतात. विचार वैविध्य होत नाही. लगेच तंटे भांडणं व्हायला सुरुवात होतात. ज्यावेळेस विचार असतो त्यामध्ये विविधता असते. मला जे आवडतं त्याच्या व्यतिरिक्त कोणीही बोलला तो माझा शत्रू, मित्र दूरचा शत्रू, वादविवाद पण नाही. आणि आज आपण जर जगाचा इतिहास बघितला, अगदी शेकडो वर्षाचा बघितला, प्रत्येक वेळेस प्रत्येक शतकात वॉर झालेले आहेत. कधी दगडाने झाले, कधी तलवारीने झाले, कधी बॉम्बगोळ्याने झाले, वर्ल्ड वॉर झाले, केमिकल्सचे वॉर झाले. आत्ताही जगामध्ये काही ठिकाणी वॉर्स चालू आहेत. पण आज सर्वात मोठं अस्त्र आणि शस्त्र आपल्याकडे जर असेल जगामध्ये आणि ते वापरलं जात असेल युद्धाच्या भूमीवरती, तर ते विचारांचं शस्त्र आहे. आणि तो विचार ह्या रील्सच्या माध्यमातून, अल्गोरिदमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तुमचा डोपामाइन इन्क्रीज केला जातोय. आणि हे सगळं अल्गोरिदम सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्या कंपन्या बनवतात त्यांना 100% माहिती आहे. आणि त्या अनुषंगानेच हे अल्गोरिदम बनवलेलं आहे, ह्या रील्स बनवलेल्या आहेत. आणि त्याचा बळी तुम्ही आणि मी, आणि विशेष करून भारतासारखा देश ज्या ठिकाणी सर्वात जास्त तरुण मंडळी आहेत त्या ठिकाणी होतोय. आपण गुलामगिरीच्या बद्दल बोलतो, मला स्वातंत्र्य आहे म्हणतो. स्वातंत्र्यामध्ये आपण आहोत, यस. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य भेटलं, गुलामगिरीतून स्वातंत्र्य भेटलं. पण तुमचे विचारच जर तुमचे नसतील तर तुम्ही मुक्त आहात का? का एका गुलामगिरीतून जाऊन, फिजिकल कष्टाच्या गुलामगिरीतून जाऊन विचारांच्या गुलामगिरीत तुम्ही आणि मी गुरफटले गेलोत का? याच्यावरती विचार करणं, कार्य करण्याची वेळ आलेली आहे. आणि ती
आपण स्वतःहून ओढून घेतलेली आहे. त्यावरतीच आपल्याला सर्वांना काम करायचंय, जागं व्हायचंय, जागं करायचंय. आणि म्हणून अल्गोरिदम जे आपल्याला आवडतं तेवढंच न बघता, फक्त माहिती न घेता, फक्त नॉलेज न घेता, इथंच विवेक जागा करायचा आहे, इथंच विवेकवादी विचार करायचा आहे, इथं थोडं थांबायचं आहे, पॉज घ्यायचा आहे. मी अनेक वेळेस बोलतो, पॉज घ्या. जो प्रवाह चाललाय, रील्स असेल, आपण जीवन चालत असू, घरामध्ये वागत असू, आणि सो कॉल्ड आपण वादविवाद करूचो, वाद होतच नाहीत, खूप मोठ्या प्रमाणात भांडणच होतात. विचारांची देवाणघेवाण होत नाही, फक्त देवाण होते. आपण ऐकतच नाही, फक्त आवाज करतो. ऐकण्याची सवय नाही राहिलेली. का? मला तेच बघायचंय, तेच ऐकायचे, तेच करायचे जे मला आवडतं. त्या गुलामगिरीत आपण जर फसलो आहोत, तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी एकमेव मार्ग ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, तो मशीनमध्ये नाही आहे, तो अल्गोरिदम मध्ये नाही आहे, तो AI मध्ये नाही आहे, आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त विवेक हा आहे. आणि ते विवेकाची कास घेणं, कास धरणं आणि त्याच्यावरती चालणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला खूप मोठा इतिहास आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळी इतिहासाच्या बाबतीत बोलतो, संत परंपरा लाभलेली आहे, संतांचे विचार लाभलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात समाज सुधारक होऊन गेलेले आहे. जगाला त्यांनी मार्ग दाखवला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कित्येक नाव आपण घेऊ शकतो. त्यांनी समाजामधल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठा, चुकीच्या गोष्टी याच्या विरुद्ध काम केलं, विचार मांडले, त्याच्यासाठी शक्य अशक्य प्राय सगळ्या गोष्टी सहन केल्या, आणि आज आपण त्यांच्यामुळे पुढे आहोत. परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालत आहोत का, हा विचार करण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आलेली आहे. गुलामगिरीचं आसूड हे पुस्तक वाचलं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनाहिलेशन ऑफ कास्ट वाचलं, किंवा शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न बघितलं, महात्मा गांधींचं अहिंसा सत्य हे प्रिन्सिपल्स जर बघितले, याच्या किती प्रिन्सिपल्स होती, तत्वावरती आपण वाटचाल करत आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. जयंत्या खूप साजरा करतो, विचार, कारण जयंत्या साजरा करण्यासाठीही फक्त फूल, त्याचे रील आणि रील फॉरवर्ड याच्या पलीकडे आपण जात नाही. पण त्यांचे विचार आचरणासाठी आपण काय करतोय, हा खरा प्रश्न आहे. आणि ह्या विवेकवादी होण्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. आपला जो फ्लो चाललाय त्याला स्लो करावं लागेल. मलाही अनेक वेळेस असं बोललं जातं, खूप जणांनी बोलतात आणि चांगल्या भावनेतून बोलतात, तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध का नेहमी जाता? पाण्यात नदीत राहून मगरीशी वैर घ्यायचं नसतं, हाही मला सल्ला दिला जातो. आपण सिस्टमचा भाग आहेत, तर सिस्टमची वैर घेऊन तुम्ही काय करणार, बदल्यापेक्षा दुसरं काही भेटणार नाही, हेही मला सांगितलं जातं. आणि खरा प्रश्न तिथंच आहे. ना मी सिस्टमच्या विरोधात असतो, ना मगरीशी माझं वैर असतं, ना मला कुणाविरुद्ध काही भांडण करायचं असतं. माझा प्रश्न असतो की जो प्रवाह आहे, ज्या दिशेने चाललाय, ज्या वेगाने चाललाय, ज्या उद्देशाने चाललाय, तो योग्य आहे का अयोग्य आहे? याच्यावर आपण थोडं थांबूया. 10 सेकंद, 5 सेकंद, 15 सेकंद, 30 सेकंद एवढा विचार करूया. आपण करतो का? तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे आता एक प्रश्न विचारा. एक 10 सेकंद मी पॉज घेतो. तुमच्यापैकी किती जणांनी गेल्या 24 तासामध्ये, आय रिपीट, गेल्या 24 तासामध्ये स्वतःकरिता किती सेकंद दिलेले आहेत?
आय रिपीट माय क्वेश्चन. गेल्या 24 तासामध्ये स्वतःकरिता किती सेकंद दिलेले आहेत, आणि ज्यांनी खरोखर सेकंद दिले असेल त्यांनी मला हात वरती करून दाखव. किती हात आहेत? नॉट इव्हन 1%. नॉट इव्हन 1%. आणि स्वतःसाठी म्हणजे काय? पुढचा प्रश्न, विचार करण्यासाठी. स्वतःसाठी म्हणजे झोपण्यासाठी नव्हे, स्वतःसाठी म्हणजे भांडण्यासाठी नव्हे. आणि विचार कोणता? गेल्या 24 तासामध्ये माझ्यामध्ये स्वतःमध्ये अशी कोणती वाढ झाली ज्याच्यामुळं मी स्वतःला माणूस म्हणून संबोधू? असा किती जणांनी प्रश्न विचारला? गेल्या 24 तासामध्ये मी असं काय केलं की समाजाला काहीतरी मी कॉन्ट्रीब्यूट केलं, कुणाची तरी मदत केली, कुणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, कुणाला तरी आनंदी केलं? का? मी सिनेमाला गेलो, मी बघितलं, मी खेळलो, हा स्वतःसाठीचा वेळ नाहीये. तुम्ही 24 तासामध्ये किती ग्रो झाला, विचाराने असेल, आचरणाने असेल, कॉन्ट्रीब्युशन आणि समाजामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी असेल, किती जण प्रश्न विचारतात. आणि जर याचं उत्तर नसेल तर त्याचा अर्थ एवढाच आहे, तुम्ही माणूस म्हणून जगत नाहीत, तर प्रवाहामधला एक ओंडका म्हणून जगत आहात. जिकडं वारं जाईल, जिकडं राहिलं त्या ठिकाणी काम करतायत. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला ओंडका म्हणून जगायचं आहे का त्या प्रवाहामधला मासा जिवंत आहे, अगदी प्रवाहाच्या विरुद्ध उड्या मारून हवेत तिथं हवा तसा जगू शकतो, त्या माशाप्रमाणे जगायचा? हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतला घ्यायचा आहे. ओंडक्याला अस्तित्व नाहीये. लाट आली तिकडे जाईल, मोठी लाट आली तर नदीच्या बाहेर पडेल, संपला. माशाला अस्तित्व आहे, तो जिवंत आहे म्हणून तो उड्या मारतो, ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी अन्न खायचे त्या ठिकाणी खातो. पण हे करत असताना नदी पोल्युशन करत नाही, प्रदूषित करत नाही, एन्व्हायरमेंटचा प्रोटेक्ट करतो, डायव्हर्सिटी बघतो. आपण करतोय? खूप मोठा प्रश्न आहे. मग तुमच्यामध्ये असा प्रश्न विचारेल की तुम्ही नवीन पिढीवरती टीका करताय. मी बिलकुल टीका करत नाही. रादर नवीन पिढी जी आहे ती अत्यंत हुशार आहे, कष्टाळू आहे, इनोव्हेटिव्ह आहे, नाविन्यपूर्णता त्याच्यात आहे. म्हणजे हे सगळं असतानाही हे प्रॉब्लेम का? हा प्रश्न मला पडतो, शासनालाही पडतो, समाजालाही पडतो, आई वडिलांनाही पडतो. आणि हे सगळं असल्यामुळे आणि याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला जी गरज आहे ती दिशा दाखवण्याची. ते दिशा कशी दाखवणार हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. नोकरीसाठी काम करायचं नाही आहे, सिस्टम तयार करायच्यात. समाजामधल्या सिस्टम असतील, कुटुंबाच्या सिस्टम असतील, राजकारणातल्या सिस्टम असतील, प्रशासनातल्या असतील. कारण नव्या पिढीमध्ये स्पीड खूप आहे, अत्यंत स्पीड आहे, एनर्जी आहे. तेवढी स्पीड कदाचित तुमच्या माझ्यात नाही आहे. मग ही जी स्पीड आहे, परंतु दिशा आहे का? तुम्ही योग्य दिशेनं चाललायत का? याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि ते दिशा नसल्यामुळे आपण भरकुटून जातोय. तरी दिशा दिली पाहिजे. डिजिटल आहे, मोबाईल बंद करणं पर्याय नाही. फक्त मोबाईलवरती तुमचा कंट्रोल पाहिजे, मोबाईलचा कंट्रोल तुमच्यावरती नको, हे बघितलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर या नवीन पिढी ज्या संक्रमणातून जाते ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आज आपली तयारी ती आहे का समाजाची? मला वाटतं बऱ्याच अंशाचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. ही जी संक्रमण अवस्था आहे समाजाची आहे, ही संक्रमण अवस्था नव्या पिढीची आहे. त्यांना जे गोष्ट ध्येय गाठायचे आहेत त्यासाठी ते धडपड करतायत. ही एनर्जी जी आहे ती एनर्जी चॅनलाइज करायची आहे. कारण अनकंट्रोल ऊर्जा जी असते त्याच्यामधून स्फोट होऊ शकतो, पण ती जर कंट्रोल केली तर त्याच्यामधून पाहिजे ती एनर्जी ज्या उद्देशासाठी करायची ती आपण तयार करू शकतो. ही जी नव युवक आहेत, नवीन जनरेशन आहे, त्याला ती एनर्जी देण्याची, हे संक्रमण अवस्था जाणून घेण्याची आणि त्याच्यातून
त्यांच्याबरोबर चालण्याची, त्यांच्या विचार समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आपल्या सर्वांना आहे आणि त्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. हे करत असताना खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून जगामध्ये आता जर बघितलं तर बदलाचे वारे भयंकर आहेत. काही दिवसापूर्वी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालं आणि मी आता जसं म्हटलो त्यावेळेस त्या जनरेशनला, ज्याला जनजी म्हणतो, त्यांना लिडरशिप अशी एक हायरार्की चालत नाही. प्रत्येकजण त्याच्यामध्ये लीडर आहे. का लीडर आहे? त्याच्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत. ते फुलफिल होण्यासाठी ज्यांना आपण आळशी म्हणतो, ज्यांना आपण क्वेश्चन करतो की आळशी आहे म्हणून, ती जनरेशन सर्वात जास्त क्लायमेट चेंजवर बोलते. तीच जनरेशन सर्वात जास्त टेक्नॉलॉजीवर बोलते, टेक्नॉलॉजीवरती काम करते. तीच जनरेशन मेंटल इलनेस बंद ओपनली बोलते. म्हणजे माझ्या अगोदरच्या काळात किंवा माझ्या अगोदरच्या पिढ्यामध्ये जर बघितलं, मेंटल इलनेस बघितलं तर वेडा म्हणायचे. आज नवीन जनरेशनमध्ये तेवढं धैर्य आहे, तेवढं करेज आहे की आमचा मेंटल इलनेस आहे तो इलनेस नाही आहे. एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करण्यासाठी जे करेज लागतं ते त्यांच्यामध्ये आहे आणि ते करेज आपल्या तुमच्यामध्ये करायचीच नसेल. त्या धैर्याला तुमची साथ देणार आहात की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग जगामध्ये सर्वात मोठे जे प्रॉब्लेम आहेत, टेररिझम असेल, विचार वेगळ्या पद्धती असतील, क्लायमेट चेंज असेल, डिजिटल रेव्होल्युशन असेल, हे ॲक्सेप्ट करून ही जी एनर्जी आहे ती चॅनलाइज करायची आहे. आणि ती करण्यासाठी आपल्याला आज तुम्हा सर्वांना, नवीन जनरेशनला सुद्धा यशाची डेफिनेशन काय आहे याच्यावरती विचार करण्याची गरज आलेली आहे. आपण यश कशामध्ये मोजतो? यश कशामध्ये मोजतो? मोठं घर, भला मोठा पगार, मोठी गाडी, मोठे मोठे स्वप्न, एक कदाचित छोटे छोटे पॅरामीटर्स आहेत तुमच्या यशाचे. त्याला यशस्वी होणं म्हणत नाही. ते जर असतं तर मग सर्वच जगामधले जे श्रीमंत लोक आहेत ते यशस्वी झाले असते. आज खरोखरच ते श्रीमंत लोक यशस्वी आहेत का, हा प्रश्न तुम्ही आणि मी विचारला पाहिजे. पैशाने यश मोजता येत नाही. पैसे ही गरज आहे, पण पैसे म्हणजे यश नाही. आणि तुम्ही विचार करा, एक वेळेस नोकरी लागली, पगार भेटायला लागला, घर व्यवस्थित चालायला लागलं आणि तेच रुटीन चालू झाल्यानंतर काही दिवसांत तुम्हीच म्हणणार आहे मला माझ्या जीवनामध्ये काही चॅलेंजिंग असं वाटतच नाही आहे, रुटीन झालेलं आहे. एखादा शिक्षक आहे, मी दररोज शिकवतो पण मला काही इंटरेस्टच नाही. याचा अर्थ शिक्षकाचे जे गुण आहेत त्यांच्यातून निघून गेलेले आहेत. ती नोकरी म्हणून आपण काम करतोय. अधिकारी आहे, रुटीन म्हणून जॉब करतोय, 10 ते 6 फाईल आली, फाईल केली, त्याची भूमिका बजावत नाही आहे. आई वडील ज्यावेळेस मुलाबरोबर बोलत नाहीत, खेळत नाहीत, इंटरॅक्शन करत नाहीत, चर्चा करत नाहीत, त्यावेळेस फक्त त्रयस्थ म्हणून मुलाकडे बघितलं तर आई वडिलांचा रोल किंवा भूमिका आपण पार पाडत नाही. याला तुम्ही यश म्हणणार आहात का? समाजामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, स्तरावर असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवून त्यांना काहीतरी आनंद देण्यामध्ये आणि कॉन्ट्रीब्युशन करण्यामध्ये यश आहे, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे. आज गरज त्याची जास्त आहे. आपण म्हणतो हे जनरेशन सध्या खूप कनेक्टेड आहे, इंटरनेटमुळे, डिजिटल युगामुळे कनेक्टेड, सर्वात कनेक्टेड, सर्वात इन्फॉर्मेटिव्ह. एका बाजूला सर्वात कनेक्टेड जनरेशन असलेलं सर्वात लोनली जनरेशन तेच आहे. बाहेरून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसतंय, व्हॉट्सअप फॉरवर्ड स्माइली दिसत आहेत, त्यांच्या आतून जी घुसमट चालली ती कधी बघणार आहोत? त्याला कधी वाचा फोडणार आहोत का? आणि ते फोडलेल्या वाचाला आपण ऐकणार आहोत का? हा आज पॅरेंट्सने आणि समाजाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. ती घुसमट बाहेर आली पाहिजे, ते अंडरस्टँड केलं पाहिजे. आणि म्हणून तो जे ट्रान्झिशन आहे, ती संक्रमण अवस्था जी आहे ती अंडरस्टँड करून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. ते करण्यासाठी
विवेकवादी विचार, विवेक, तुमचं आचरण आणि त्याच्यावरती ध्येयानं धैर्यानं चालण्याची सर्वांची साथ, या दृष्टिकोनात आपल्या पावलं उचलावं लागणार आहेत. हे करत असताना कदाचित कष्ट खूप करावे लागतील. माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं गेलं त्याच्यावरती थोडक्या ते पुस्तकाची जी रील दाखवली किंवा जो व्हिडिओ दाखवला, कदाचित त्याच्यातून खूप काय त्या रीलमधून जाणवणार नाही. परंतु जर पुस्तक वाचलं, ऑथर इथं आहेत शफी पठाण, त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलं आहे, तर त्याच्यामधून कष्ट काय अर्थात हे बघितलं तर ते आपल्याला कळेल की आपल्या बऱ्याच वेळेस असं वाटतं की मला खूप कष्ट आहेत, मला खूप त्रास आहे, मला कोणतीही संधी नाही आहे आणि ते संधी नसल्यामुळं मी खूप मोठ्या प्रमाणावरती काम करू शकत नाही. संविधानानं आपल्याला संधी दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यावरती समता, बंधुता, न्याय, लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, फ्रॅटर्निटी हे जे प्रिन्सिपल्स चाललेत फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही, समाजामध्ये वागवण्यापुरते आहेत. ती तुम्हाला संधी दिलेली आहे, तर ती संधी आपण घेणार आहोत का फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या पेपरवरती ठेवणार आहोत, हा प्रश्न तुम्ही आणि मला विचारायचा आहे. आजकाल मी वाचत असताना खूप नैराश्य आपल्यामध्ये आहे, खूप पोकळी तयार झालेली आहे आणि खूप विद्यार्थी आत्महत्येचा विचार करतायत. हाही डेटा समोर येत आहे. हा जो आत्महत्येचा डेटा, विचार येण्याचा जो डेटा आहे, जो प्रमाण आहे, ते वाढण्याचं कारणच ही घुसमट आहे, लोनलीनेस आहे. म्हणजे सर्वात कनेक्टेड जगात, डिजिटल जगात कंटिन्युअसली मोबाईलवर 7-7, 8-8, 10-10 तास रील करत असताना, चेहऱ्यावर हास्य आणि स्मित दिसत असताना लोनलीनेस कोण बघणार? तुमचा अल्गोरिदम नाही बघणार आहे. तुमचा खरा साथी, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, पत्नी, पती कोणीतरी बघणार आहे. आणि ते करण्यासाठी थोडा विश्राम घ्यावा लागणार आहे, थोडा पॉज घ्यावा लागणार आहे. जो प्रवाह चालू रीलचा, फॉरवर्डचा, तो क्वेश्चन करावा लागणार आहे. लेट्स स्टॉप, लेट्स टेक अ ब्रेक. आणि तो ब्रेक घेतला, सिंहावलोकन केलं. अरे माझ्या जीवनामध्ये, माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये, 25 वर्षाच्या काळामध्ये, 40 वर्षाच्या काळामध्ये मी काय केलं? जन्माला आलो, नोकरी लागली, पद प्रतिष्ठा भेटली. इतिहासामध्ये असे बरेच अधिकारी आले, पदाधिकारी आले, नेते आले. किती जणांची नोंद आहे? सर्वात श्रीमंत माणूस किती नोंदी आहेत? सर्वात मोठा वॉरियर किती नोंदी आहेत? महात्मा गांधी किती श्रीमंत होते? नेल्सन मंडेला किती श्रीमंत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते मोठे बंगले होते? शिवाजी महाराजांनी स्वतःचे असे किती बंगले बांधून त्याच्यात राजवाडे तयार केले होते? त्यांना आपण का विसरत नाही? जगाच्या इतिहासावरती, आपल्या काळजावरती त्यांचं नाव का कोरले गेलेली आहेत? का आपण फक्त बिल गेट्सचं आणि यांचंच नाव घेऊन पुढे जातोय का? कारण ह्या महान व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पैशाच्या जोरावर त्यांचं नाव कमवलेलं नाही. नाव कमवण्यासाठी त्यांनी कधी काम केलेलं नाहीये. त्यांनी आपल्या काळजावर ठसा उमटला तो समाजामध्ये दिलेल्या देणगीसाठी आणि समाजाला उच्च प्रतीवर नेण्यासाठी केलेल्या कष्टामुळे आपण केलेला आहे. इमॅजिन करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने नेहरूपासून आंबेडकरापर्यंत सर्वजण होते, सरदार पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते, या सर्वांनी जे कॉन्स्टिट्यूशन लिहिले त्यांनी प्रत्येकाला तत्कालीन 21 वर्षानंतर 18 वर्षाच्या वर त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. तो जर अधिकार नसता तर तुम्हाला आज आपल्याला हवं तसं शासन निवडता आलं असतं का? याचा विचार करा. आणि आज त्याच लोकशाहीमध्ये ज्याची खूप सोपी डेफिनेशन अब्राहम लिंकनजी केलेली आहे, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सिंपल, सगळ्यांना पाठ आहे. अगदी 4थीच्या मुलाला दिलं तरी पाठ आहे.
पण त्याचा अर्थ कधीतरी समजून घेतला आपण? ह्या 3 गोष्टी आहेत: गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. आता याच्यामधला ऑफ द पीपल 2 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया. गव्हर्नमेंट बाय द पीपल म्हणून, म्हणजे निवडून देणारी जनता, ज्याच्यामधून लोकशाही, ज्याच्यामुळे आपण शासन निवडतो ते लोक आतून खोकले असेल तर काय होणार? जे की बऱ्याच अंशी आज खरं आहे. आतला जो खोकलेपणा आहे ते मतदार आहेत, तो तुम्ही आणि मी आहोत. जे हॉलोनोस आहे हे मतदार आहोत आपण. जी डेमोक्रेसीचा राईट, फ्रँचाईज म्हणतो ज्याला, मतदानाचा अधिकार वापरत आहोत. खोकला आहे, आपल्यामध्ये कोणतीही नक्तिमत्ता नाही आहे, कोणताही विचार नाही, जिकडं फ्लो चाललाय तिकडं चाललोय ओंडक्यासारखा. आणि त्याच्या आधारावरती ही लोकशाही, हे शासन, आपण कोणतंही जे असेल, मी पार्टीबद्दल बोलत नाही, मी लोकशाही आणि शासन या पद्धतीबद्दल बोलतोय. ज्या खोकल्या विचारांनी जर आपण निवड केली तर ते शासन, ती लोकशाही कुणासाठी असेल? तिसरा प्रश्न आहे. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, त्या खोकल्या लोकांसाठीच असेल, हे आपण का सविस्तरपणे विसरत आहोत? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. हा दिलेला हक्क आहे आपल्याला. आणि लोकशाही म्हणजे फक्त मतदार नव्हे. मतदान 5 वर्षातून एकदा करायचंय निवडणुकीमध्ये. लोकशाही त्याच वेळेस टिकते, त्याच वेळेस समृद्ध होते, त्याच वेळेस वाढते ज्या वेळेस त्या लोकशाहीमध्ये फक्त मतदार नसतात तर जागरूक नागरिक असतात. त्यावेळेस ती लोकशाही टिकते वाढते. मग ते जागरूक नागरिक तुम्ही आणि मी आहोत का? याचा विचार आपण करतोय का? का फक्त मतदानाच्या वेळेस 60च्या ऐवजी 80% मतदान झालं म्हणजे आमची लोकशाही प्रगल्भ झाली, ह्या घोषणा देण्यापूर्वच मर्यादित आहे का? हाही प्रश्न तुम्ही आणि मी स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य असून चालत नाही, फक्त मानून चालत नाही. आज तुम्हाला मला हा प्रश्न विचारावा लागेल. प्रत्येक गोष्ट जी आपण वाचतोय ती खरी आहे का? कारण अल्गोरिदम विचाराचं प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड विचारामध्ये अल्गोरिदम, रील्स, सोशल मीडिया, इव्हन पुस्तकं. कारण त्या पद्धतीनं एकच गोष्ट रिपीटेटिव्ह करून सांगितलं की खरी वाटते. जो मोठ्याने बोलतो तो आवाज, आणि ह्या आवाजामध्ये दबला जातो तो विचार. हा प्रॉब्लेम झालेला आजचा. आज आवाज वाढला पाहिजे का विचार, हा प्रश्न आपण कोणी विचारत नाही. आवाज मोठा कुणाचा, विचार कुणाचा, हा प्रश्न आपण विचारत नाहीये. आणि म्हणून तो विचार मोठा करायचा जर असेल तर आवाजाला लहान करावं लागेल. ही तयारी आपली स्वतःची, आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून कम्युनिटीपर्यंत, समाजापर्यंत सर्वांची असेल तर, आणि तरच तो समाज आणि ते कुटुंब आणि कम्युनिटी पुढे जाऊ शकते. अन्यथा आपण जी स्वप्न बघतोय ती दूर दूर चलत राहणार आहेत. आपण ते स्वप्न कधीही पादाक्रांत करू शकणार नाही. मग आपण पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत? तर पुढच्या पिढ्यांना हा विचार दिला पाहिजे, आवाज नाही. पुढच्या पिढ्यांना ऐकण्याची सवय लावली पाहिजे. त्यासाठी स्वतः आपण ऐकायला शिकलं पाहिजे. अगोदर मला ऐकावं लागेल, त्यांचं म्हणणं काय, त्यांची ट्रान्झिशन काय, इच्छा काय, आकांक्षा काय आहेत, अपेक्षा काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, ते ऐका, त्याच्यावरती विचार करा. आणि मग त्यासाठी आवश्यक असलेला सिस्टम तयार करा आणि त्याच्यावरती पादांकरण करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. तरुण मित्रमैत्रिणींनो, तो खूप मोठ्या संख्येने आलात. मला माहिती खूप वेळ झालेला आहे. मला आता सांगण्यात आलं की जी स्पर्धा घेतली त्यासाठी कोल्हापूरची मुलगी, लातूरची मुलगी प्रथम आली. ती तिच्या आईवडील सहित इथं लातूरहून इथं आलेली आहे. आणि त्यांना बक्षीस फक्त सर्टिफिकेट देणार आहेत माझ्या माहिती, आणि पुस्तकाच्या पेक्षा वेगळं काही नाही. हा विचार जर तिला घेऊन येत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरा विचार करण्याची आवश्यकता नाही. हे महत्वाचं आहे. आपण 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 40 वर्षानंतर, 50 वर्षानंतर काय म्हणून राहणार आहोत? आपण मृत्यू झाल्यानंतर
आपली इतिहासात नोंद घेतली जाणार आहे की याचा विचार करू नका. इतिहास फक्त त्यांनाच ओळखतो, त्यांचीच जाणीव ठेवतो, त्यांचीच ओळख ठेवतो, त्यांच्याच खानाखुणा ठेवतो जो समाजाला पुढच्या स्टेजवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात यशस्वी होतो. आणि ते महान नेत्यांनी केलेलं आहे. समाजामधल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, जगातल्या, आणि ते नेण्याचं काम विवेकाने केलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानाचं कनेक्शन विवेकाशी लावलं. तुकाराम महाराजांनी जे समोर आलं ते मान्य नाही केलं, अनुभव फक्त केले नाही, त्याच्या आधारे बदल करण्याची, त्यांची असलेल्या परिस्थितीला बदलण्याची, समानता आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी नैतिकता जोपासली आणि स्वराज्य ही संकल्पना सर्वात अगोदर शिवाजी महाराजांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाची घोषणा केली. पण हे सगळं करण्याच्या अगोदर त्यांच्या मनात तो विचार आला आणि त्या विचारावरती त्यांनी काम केलं, म्हणून हे त्यांना शक्य झालं. 21व्या शतकातला भारत समाज किंवा स्वतः तुम्ही आणि तुमची पिढी, तुमचे मुलं हे घडवायचे जर असतील तर प्रथमतः गरज काय असेल तर तुमच्यामध्ये तो विचार येण्याची, त्याच्यावरती रुजवण्याची आणि त्याच्यावरती काम करण्याची. ही तयारी तुमची, माझी, समाजाची आणि नवीन जनरेशनची आहे का, हा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि ही जर विचार करण्याची प्रवृत्ती नसेल, रुजवण्याची साठी प्रयत्न करणार नसाल, याच्यामध्ये सहभागी होणार नसाल, तर आपण जो जगामधला सर्वशाली देश बनण्याचं स्वप्न बघतोय ते तर दूर राहा. आपण स्वतःही, कुटुंबही तेवढं सर्वशाली, महान किंवा शक्तिशाली होणार नाही. ही क्लिअर कट अधोरेखित करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं काम करण्यासाठी आज आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतील, त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि ते सर्वात महत्त्वाची माझ्या दृष्टिकोनातून जी गरज आहे ती समाजामध्ये नैतिकता या गोष्टीची आहे. नैतिकता जोपर्यंत वाढत नाही, नैतिकता जोपर्यंत अंगीकारत नाही, तोपर्यंत त्या समाजाचा, त्या कुटुंबाचा, त्या कम्युनिटीचा जगात कधीच उद्धार झालेला नाही. असे अनेक उदाहरणं आतापर्यंत आहेत. ती नैतिकता म्हणजे काय? नैतिकता फक्त ज्यावेळेस कन्व्हिनियंट होईल त्यावेळेस वापरायची आणि बाकीच्या वेळेस खुंटीला टांगून ठेवायची, ती नैतिकता नसते. नैतिकता ती असते ज्यावेळेस तुम्ही खरोखर अडचणीत असता त्यावेळेस सुद्धा ते प्रिन्सिपल, ते व्यक्ती, ती व्हॅल्यू, त्याची गाठ तुमच्या बरोबर राहते, तुम्ही सोडत नाही, त्याला नैतिकता म्हणतात. आणि म्हणून मला अनेक वेळेस सांगितलं जातं की तुम्ही असं केलं असतं तर आणखी असं काही करता आलं असतं. एखादा व्यक्ती आहे, तो शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, प्रिन्सिपल आहे, त्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत आहेत आणि मेरिटनुसार एक्स व्यक्तीचा नंबर लागतोय, परंतु त्याला कोणीतरी पैसे देतोय, कोणतरी संस्था सांगते किंवा कुणातरी फोन येतोय, दबाव येतोय, म्हणून तो वाय व्यक्ती त्या मेरिटपेक्षा खालच्या मुलाला ज्यावेळेस ॲडमिशन देतो त्या मोमेंटला तो प्रिन्सिपल म्हणून काम करत नाही, तो फक्त बाहुलं म्हणून काम करतो. आपल्याला बाहुले नको आहेत, आपल्याला ते प्रिन्सिपल म्हणून काम करण्याची गरज आहे. आणि आपणही व्यक्ती म्हणून माझा मुलगा आहे हो, ओळखीच्या ते मदत करा, काय फरक पडतोय का बाजूला गेलेला, हेही म्हणण्याचे आपण बंद केलं पाहिजे. कारण याची सुरुवात समाजापासून होते. टाळी कधीही दोन हाताने वाजत असते. आपला हात चांगल्या गोष्टीसाठी पुढे करा, वाईट गोष्टीसाठी नाही. आपलं पाऊल, आपला प्रवाह योग्य आहे की नाही ते विचारा. योग्य असेल तर पाऊल त्या दृष्टीने टाका, अयोग्य असेल तर योग्य दिशा ठरवा, त्याच ठिकाणी योग्य पाऊल उचला. भविष्य तुमचं आणि माझं असेल. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय श्री तुकाराम मुंडे सर या अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन करिता आपलं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते.
कस्तुरबा सोलर समितीच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाकरिता अनेक हात पुढे आले होते, त्यांचा सन्मान करणे हे देखील आपलं कर्तव्य आहे. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत, त्यामुळे आहात त्या जागेवरती आपण सगळेजण आसनस्थ होणार. यानंतर प्रश्न उत्तर आहेत. विद्यार्थ्यांमधनं काही प्रश्न आहेत. मी आदरणीय सर आपणास विनंती करते की जे जे हात या कार्यक्रमाकरिता आमच्या सोबत आपण जुळून 2 आले. मिनिट थांबा जरा. आपण आपल्या जागेवरती बसा, कारण मला असं सांगण्यात आलं होतं की याच्यामधून काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न घ्यायचे, त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर पुढचा काही कार्यक्रम आहे, त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होईल. आणि राष्ट्रगीताने आपण समारोप करणार आहोत, तेव्हा शिस्तबद्ध रीतीने आपण आसनस्थ व्हा. यानंतर या कार्यक्रमाला सर आमच्याशी जे जुळून आले होते, मी आमंत्रित करते सनसाती सोलर इन्व्हर्टर गुणवत्ता विश्वास आणि नाविन्यपूर्ण उत्पादन श्री आकाश मारोतकर यांची त्यांची संपूर्ण टीम मंचावरती येतील. कुटीरचे कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या वतीने आदरणीय श्री तुकाराम मुंडे सर आपण या युवा उद्योजकांचा सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करते. यानंतर आमचे दुसरे सहकारी होते SD जिओ टेस्टिंग सोल्युशन्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड. मी सहर्ष आमंत्रित करते. सनसाती सोलर इन्व्हर्टरचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. ज्यांच्या उद्योगाची आपण प्रेरणादायी चित्रफित पाहिली ती SD जिओ टेस्टिंग सोल्युशन अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड. श्री सागर ढेंगरे डायरेक्टर, श्री स्वप्नील सहारे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, मिसेस सृष्टी ढेंगरे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ SD जिओ टेस्टिंग सोल्युशन्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांचाही सन्मान आदरणीय सर आपण सन्मानित करावं. SD जिओ टेस्टिंग सोल्युशन अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या युवा उद्योजकांना श्री सागर ढेंगरे डायरेक्टर, श्री स्वप्नील सहारे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, मिसेस सृष्टी ढेंगरे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. यानंतर आपण संवाद तरुणाईशी हा या कार्यक्रमाअंतर्गत विचार मंथन स्पर्धा घेतली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातनं याला जवळजवळ 550च्या वरती लेख आलेले होते. माझी विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, तुमच्यापैकी अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतील, बऱ्यापैकी उत्तर मिळाले असतील सरांच्या मार्गदर्शनातून, पण ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांना आपण टेक्निशियन्स त्यांच्याकडे आमचे व्हॉलेंटियर्स प्लीज माईक कुठे माईक कुठे आणि प्रश्न कुठे? नाव सांगा आणि पटकन तुमचे प्रश्न घ्या. ते समोर समोर दिसते ते. नमस्कार सर. नमस्कार सर. एक मिनिट त्यांचं उद्या आहे. आजच्या शालेय वातावरणामध्ये, शालेय जीवनामध्ये 2.5 वर्षाच्या मुलापासून प्री प्रायमरी स्टेजला जो मोबाईल दिला गेला प्रायमरी लेवलला, तो योग्य आहे का? आणि गुणवत्तेवर जे बोलल्या जातं, शिक्षकांना जो दोष दिला जातो समाजात, तो सुद्धा योग्य आहे का? गव्हर्नमेंटची पॉलिसी योग्य आहे का? अशैक्षणिक कामं शिक्षकांना दिली जातात आणि शिक्षकांच्या नावानेच ओरड केली जाते, इथे योग्य आहे का? इथे विचार करण्याची दिशा कोणाला द्यायची, का म्हणून द्यायची? गव्हर्नमेंटचं धोरण हे व्यवस्थित असावं. प्रश्न समजला. थँक्यू सर. मला प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटलं की विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त आहेत इथे. हरकत नाही, गुरुजन जास्त असणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळात. पहिला प्रश्न आपला असा आहे की जे लहान वयापासून मोबाईल दिले जातात ते योग्य आहेत का? जगामध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेला आहे. पर्टिक्युलरली नॉर्वेजियन ज्या कंट्रीज आहेत, स्वीडनसारख्या, याच्यामध्ये रिसर्च अंती हे प्रूव्ह झालेलं आहे की डिजिटल एज्युकेशन जे आहे आणि आपलं
ट्रेडिशनली आपण ज्यांना लिहिणं वाचणं रायटिंग स्किल्स या ज्या आहेत या डिजिटल एज्युकेशनपेक्षा बेटर आहेत. कारण लिहिण्याची कला किंवा रायटिंग स्किल्स रीडिंग स्किल्स ह्या डिजिटलमुळं कमी झालेल्या आहेत. हा त्याचा संशोधनांती निष्कर्ष निघालेला आहे. म्हणून गरज कशाची आहे तर शिकवण्याची, रायटिंग स्किल डेव्हलप करण्याची, लर्निंग रीडिंग आणि लर्निंग आउटकम आणण्याची त्यासाठी गरज आहे. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे की एका पर्टिक्युलर एजच्या खाली डिजिटल एज्युकेशन हे देता कामा नये. डिजिटल हे माध्यम आहे, ते साध्य होऊ शकत नाही, साधन आहे. दुसरा प्रश्न आपण विचारला की शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त जे कामं दिले जातात त्याच्याबद्दलचा. आता मी शासनाचा भाग आहे परंतु शिक्षण विभागामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे माझं जे काही उत्तर असेल ते वैयक्तिक स्वरूपाचे, शासनाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. हे जे नॉन शैक्षणिक काम आपण म्हणतो ते कोणते आहेत? उदाहरणार्थ आपण म्हणतो की सेन्सस करायचं, निवडणूक कारनाम्यामध्ये आपण काम करायचं. हे कामं 10 वर्षापासून आलेत, 15 वर्षापासून आलेत, 20 वर्षापासून आलेत का पहिल्यापासून होते? मग नवीन कामं कसे झाले? हे नवीन कामं कसे झाले? नवीन कामं नाहीत, हे पहिल्यापासूनच होते. येस, आय अंडरस्टँड की याचा परिणाम होतो. त्याच्यापेक्षा योग्य प्रश्न काय आहे? कारण मी जिल्हा परिषदेला CEO म्हणून 2 ठिकाणी काम केलेलं आहे, महानगरपालिका 3 ठिकाणी म्हणून काम केलेलं आहे, जिल्हाधिकारी म्हणून 2 ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 4 आणि 3 7 आणि 2 9 ठिकाणी शिक्षण व्यवस्था चालवण्याचा याच्यामध्ये भूमिकेमध्ये मी राहिलेलो आहे. मला आठवतं की मी ज्या शाळेत शिकलो, जिल्हा परिषद शाळेत होतो, त्या शाळेमध्ये तेव्हाच्या शिक्षकांचे अजूनही मला नाव आठवतात. माझ्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख पण आहे की माझे जे प्रायमरी शिक्षक श्री लाड होते, श्री मस्के होते, या गुरुजींनी मला त्या काळात शिकवलं ज्यावेळेस पुस्तकंसुद्धा अवेलेबल नव्हते. ते गावात राहायचे आणि ते फक्त विद्यार्थ्यांचे शिक्षक नव्हते, ते गावांचे जवळजवळ शिक्षक आणि गायडन्स होते. आपल्याला नॉन शैक्षणिक कामं जास्त वाटतात. आपला ज्या ठिकाणी कार्याचं स्थळ आहे त्या ठिकाणी जाण्या आणि येण्यामध्ये किती वेळ जातो? डिस्ट्रिक्टच्या हेडक्वार्टर किंवा रिजनलच्या हेडक्वार्टरमधून जाण्या येण्यामध्ये तो वेळ आपण अध्ययन आणि अध्यापनामध्ये घालतो का? विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईमबद्दल बोलतो, स्वतःच्या स्क्रीन टाईमबद्दलचं काय? म्हणूनच मी मगा म्हटलं प्रवाह योग्य आहे का हा प्रश्न विचारा. दुसरा चुकतोय म्हणून मी एक चूक केली, दोन्ही चूक म्हणून एक बरोबर असं कधीच होत नसतं. शिक्षक म्हणून तुम्ही समाजाला दिशा दाखवण्याची, समाज घडवण्याचं दायित्व तुमच्यावरती आहे. समाज म्हणून समाजाचा आहे. परंतु फक्त शिक्षकांना दोष देतात, जेवढं चुकीचं आहे तेवढंच ते बरोबर पण आहे. कारण दिवसातले काही तास विद्यार्थी ह्या शाळेत असतो, बाकीचे तास तो कुटुंबाबरोबर किंवा समाजामध्ये असतो. म्हणजे विद्यार्थी किंवा समाज घडवताना समाज, कुटुंब आणि शाळा हे तिन्ही गट कमी जास्त प्रमाणात पर्सेंटेज कमी जास्त असेल ते सर्वजण जबाबदार असतात. मग या केसमध्ये कोणता घटक किती कमी किंवा जास्त ही बघण्याची आता वेळ नाही आहे. वेळ ही आहे की तिघांनी मिळून योग्य त्या दिशेनं आपला जो ओढा आहे, जो झरा आहे, जो प्रवाह आहे तो चाललाय का चुकीचे जनते चाललाय याचा विचार करून योग्य ठिकाणी वळण देण्याची आणि त्याच्यावर चालण्याची गरज आहे. ती शिक्षकांनी आणि समाजाने आणि कुटुंबाने जर घेतली तर हे प्रश्न मला विचारण्याची किंवा समाजाला विचारण्याची गरजच पडणार नाही. सर नमस्कार. नमस्कार.
सर ॲक्च्युली आपलं जे आतापर्यंत पूर्ण भाषण म्हणजे जे काही आपण ज्ञान दिलेलं आहे त्यामधून तर हेच लक्षात आलेलं आहे की जगामध्ये तोच व्यक्ती नाव सोडून जातो जो समाजाकरिता काहीतरी करून जातो. जसं शिवाजी महाराज झाले, आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले, गांधीजी झाले. सर पण समाजाकरिता आज समाजामध्ये काय आहे की प्रत्येकजण आपल्याकडे काय मिळणार हे बघत असतोय, परंतु तो हे ना बघत की समाजाकरिता आपण काय कॉन्ट्रीब्यूट करतोय किंवा समाजाला आपण काय देऊ शकतोय. जसं मॅडमनी आताच काही वेळांपूर्वी आपल्याला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न हा आहे की आपण जी समाजामध्ये जागृती आणतोय की आपल्याला फक्त आपला विचार न करता समाजाकरिता विचार करायला पाहिजे, काय हे खरंच शक्य होईल का? मला वाटतं एक तर माझं भाषण पूर्णपणे फेल गेलं किंवा त्याचा खरोखरच परिणाम झाला. दोन्हीपैकी एक काहीतरी झालं, अर्धवट काही नाही झालं. हे चांगली गोष्ट आहे. समाजामध्ये बदल घडण्यासाठी सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. मला दुसऱ्याला उपदेश करण्याचा त्याच वेळेस हक्क राहतो ज्या वेळेस त्या उपदेशावर मी स्वतः अगोदर चालत आहे. जर मी त्या प्रिन्सिपलवरती त्या तत्वावरती चालत नसेल तर तुम्ही असं करा म्हणण्याची माझ्यात ताकद नसते, मॉरल नसतं. तो फक्त खोकला असतो. समाजामध्ये खोकलणारे भरपूर असतात, कुटुंबातही असतात. आत्ताच उदाहरण द्यायचं झालं, काल परवा मी एक आदेश निर्गमित केले की शाळा आणि शाळेच्या 50 मीटरच्या अंतरावरती आपले जे HFSS ज्याला प्रॉडक्ट म्हणतो, हाय फॅट सॉल्टी शुगर प्रॉडक्ट्स विकायचे नाहीत, विद्यार्थ्यांना खाऊ द्यायचे नाहीत. त्याच्यावरती चर्चा बऱ्यापैकी सुरू झाली. त्याच्यामधला असा एक प्रश्न आला, शाळेतला कॅन्टीन पुरतं ठीक आहे हो, पण 50 मीटरची काय गरज होते? बरोबर आहे. आणि याच्यावरती काही टीका झाल्या, काही जणांनी अप्रिशिएट केलं. ह्या दोन्ही बाजू माझी ऐकण्याची तयारी पाहिजे, कारण मला जर समजून घ्यायचंय तर मी ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. हाच प्रश्न कधी काळी 10-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस सिगारेटला, तंबाखूला शाळेपासून 500 मीटर पर्यंत विक्रीची बंदी, त्यावेळेस पण हाच चर्चेला गेला होता. थांबा ऐकून घ्या. आज ऑलमोस्ट ती बऱ्यापैकी आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. गरज काय आहे? आज भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस देशामध्ये ज्याला डिजीज बर्डन म्हणतो, रोगांचा प्रादुर्भाव जो होता तो कम्युनिकेबल डिजीजेसचा होता 70% आसपास. 70% म्हणजे जे व्हायरस, म्हणजे ज्याला बॅक्टेरियल डिजीजेस म्हणतो कम्युनिकेबल, त्याच्यामार्फत होतं. तर आज त्याचं प्रपोर्शन उलटं झालेलं आहे. 70%च्या आसपास नॉन कम्युनिकेबल डिजीजेस आलेले आहेत आणि कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता हे नॉन कम्युनिकेबल डिजीज कोणतं? मग ओबेसिटी, मोठेपणा, BP, शुगर, हार्ट अटॅक्स, कॅन्सर. बऱ्याच वेळेस असं ऐकतो की माझ्या मुलानं, माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहा सुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला. आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही. त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये. हे जनरली मला माहित होतं, पण ह्या पदावर आल्यानंतर जरा जास्तच माहीत झालं की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून, तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं, सावजी. म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय? ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल?
आणि ते विद्यार्थ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये हे आदेश काढले. 2021 पासून त्याची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू झालंय. मग आता जो प्रश्न होता शिक्षकांचा, त्याची जबाबदारी शाळेवरची आहे, मुख्याध्यापकांची, शाळेची. त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. म्हणून मला वेगळ्या पद्धतीने ते आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. कारण पुढची पिढी ह्या NCD-ला बळी पडू नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि ते जर व्हायचं असेल तर फक्त माझ्या आदेशाने होणार नाही. त्याच्यामध्ये शाळा लागतील, पालक लागतील, आमचं डिपार्टमेंट लागेल, एज्युकेशन डिपार्टमेंट लागेल, सगळ्यांनी मिळून करायचंय. म्हणून आता हे बरेच जण म्हणतात माझी मुलंच ऐकत नाही, मुलांना नाही म्हणलं तर ते खातच राहतात. आता तुम्ही TV बघत कोल्ड्रिंक पित राहणार आणि मुलाला सांगणार की तू कोल्ड्रिंक पिऊ नको. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मला जर तो अधिकार नाहीये तर मी दुसऱ्याला सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला ते अगोदर अंगीकृत करावं लागेल, ते जगावं लागेल, तर आणि तर दुसरा उद्देश करू शकता. समाजाला पुढे न्यायची ही तुमची भावना असेल, पण जोपर्यंत तुम्ही तिचे विचार आणि स्वतःच्या आचरणात आणणार नाही तोपर्यंत समाजाला पुढे जाण्याचं स्वप्न तुम्ही किंवा मी बघू शकत नाही. थँक्यू. नमस्कार सर, मी तेजस्विनी. माझ्या कोणत्या उजव्या डाव्या बाजूला? स्ट्रेट सर, अगदी समोर. ओके, बोला. सर, माझं वय 50 वर्ष आहे. मी पालक म्हणून इथे आले आहे. स्वतःला अजूनही तरुण समजते म्हणून इथे आहे. माझा एक प्रश्न आहे की पालक म्हणून मुलांसाठी रोजच्या जीवनात काय महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून कराव्यात? आपल्याला सर्वात चांगल्या गोष्टी ज्या द्याव्या वाटतात किंवा सांगाव्या वाटतात त्या स्वतःच्या कृतीतून त्या अगोदर करायच्या असतात. उदाहरणार्थ, आपण मुलांना सांगतो खोटं बोलू नको, बरोबर आहे. पण शाळेला एका दिवशी आपल्याला सुट्टी पाहिजे असतं तर सांगतो की आपण सांगू उद्या तू आजारी होता म्हणून. म्हणजे खोटं बोल, खरं तर प्रिन्सिपल पाहिजे पण ते खोटं बोलून शिकवतोय आपण. तर मुलांना जे जे व्हॅल्यू द्या, पैसे देऊ नका, त्यांना सक्षम करा. कशाचं? निर्णय क्षमता, विचार करण्याची क्षमता, क्रिटिकल थिंकिंगची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हची क्षमता, ह्या क्षमता देण्यासाठी प्रयत्न करा. ते केलं तर त्या जीवनात खूप मोठी उंच भरारी घेतील. त्यासाठी सक्षम करा. एवढंच केलं तर खूप मोठा समाज पुढे जाईल. हॅलो, नमस्कार सर. सर, ॲक्च्युली मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एस्पिरंट्स आहे, MPSC देते आहे. तर माझा क्वेश्चन तुम्हाला असा होता की अपयश जे येत आहे एक्झाम देताना, सतत अटेम्प्ट्स देताना जे अपयश येतं, 1-2 मार्कांनी आपला अटेम्प्ट हुकतो आणि आयोग वेगवेगळे निर्णय घेतात. म्हणजे आता 2026ची ग्रुप Cची एक्झाम आहे ती सध्या तरी थोपवली आहे, पण 2027ला नॉर्मलायझेशन पद्धत अवलंबण्यात येणार आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण ती एक्झाममध्ये जे मार्क्स असतात ते कधी कधी कोणाला जास्त जातात, कोणाला कमी येतात, आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कन्सिस्टन्सी अभ्यासाची कशी राखावी? 2 गोष्टी आहेत. टेन्शन येत असेल तर अभ्यास करू नका, कारण टेन्शनमध्ये अभ्यास होऊ शकत नाही, बिलकुल नाही. जी गोष्ट करतो त्याच्यानं आनंद जर वाटत नसेल तर ती फोर्सफुल केलेली जाते. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासच करत नाही, हे लक्षात ठेवा. परीक्षार्थी व्हाल तुम्ही, परीक्षा होऊन काही फायदा नाही आहे. नंबर 1. नंबर 2, स्पर्धा परीक्षामध्ये ज्यावेळेस कोणत्याही परीक्षा, स्पर्धा परीक्षा म्हणजे कोणत्याही परीक्षा म्हणा, त्याच्यामध्ये यश किंवा अपयश, 1 मार्क किंवा 10 मार्क, इट डझंट मॅटर. बाउंड्री असते, स्पर्धा असते. तुम्हाला 1-2 मार्क कमी पडले म्हणजे तुम्ही फेल गेला असं मी मानत नाही. यस, तुम्ही सिलेक्ट झाला नसाल, पण तुम्ही फेल झालाय की नाही, तुम्ही काय केलं याच्यावरती अवलंबून आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला जर अपयश आला असेल तर पहिला प्रश्न विचारा
की जी परीक्षा घेतली जाते त्याचा उद्देश काय आहे? आणि ते प्रश्नाचे आपण ते कधीच वाचत नाही. उद्देश त्या परीक्षेचा काय आहे? जसं सिव्हिल सर्व्हिसेसचा ज्यावेळेस एक्झाम जातो, तुम्ही जर UPSCच्या वेबसाईटवर गेले आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये पर्पज लिहिलं आहे की तुमचा पर्पज काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहे परीक्षा घेण्याचा. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं, MPSCच्या कोणत्याही परीक्षेमध्ये ते लिहिलेलं असतं की याच्यामध्ये सुटेबल कॅन्डिडेट निवडण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. प्लीज अंडरस्टँड करा, सुटेबल. सर्वात हुशार असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे, सर्वात ज्ञानी असं म्हटलेलं नाही आहे, सुटेबल हा शब्द वापरलेला आहे. आणि ज्या पद्धतीचे पदं असतील किंवा परीक्षा असेल, त्या पदावरती ज्या पद्धतीचे कामं करायचे असतील त्यासाठी योग्य अशा परीक्षा डिझाईन केलेल्या असते. पण तुमचं नॉलेज कुठं तपासलं जातं? जी प्रिलिमिनरी परीक्षा किंवा CSAT जे काय पहिली परीक्षा त्याच्यामध्ये तपासलं जातं. ती पास झालं म्हणजे तुम्ही मिनिमम क्वालिफाईड आहात, त्याचा अर्थ होतं की मिनिमम तुमच्याकडे नॉलेज आहे. त्याच्या पुढची जी ॲक्च्युअल परीक्षा असते ज्याच्या आधारे सिलेक्शन होतं, त्याच्यामुळे तुमची सुटेबिलिटी चेक केली जाते. मग सुटेबिलिटी कोणती? आता मलाही त्यावेळेस प्रश्न पडायचा ज्यावेळेस मी परीक्षा घ्यायचो, हे लँग्वेजमध्ये एसे लिहून काय मला IAS होऊन एसे लिहायचं आहे का मला, असा प्रश्न पडायचा. पण त्याचे उत्तर ज्यावेळेस मी IAS मध्ये आलो त्यावेळेस भेटायला लागले. किंवा प्रेसी रायटिंग असतं की सारांश लेखन लिहा. मला काय करायचं काय, मला इथलं ऑथर व्हायचं का प्रेसी रायटिंग लिहायला कमी जास्त, म्हणजे असा प्रश्न त्यावेळेस पडायचा. पण त्याचे उत्तर आत्ता भेटतात. कारण ज्यावेळेस आम्ही पॉलिसी ड्राफ्ट करतो, GR काढतो, त्यावेळेस कमी शब्दात लोकांपर्यंत कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला 100 पानाचं तुम्हाला 2 पानात करता येतं का, हे त्यासाठी उपयोग पडतं. मग परीक्षा त्या पद्धतीने डिझाईन केलेली असते. तर ही डिझाईन ज्यावेळेस केली ती सुटेबिलिटी चेक केली जाते. आणि म्हणून ती परीक्षा ज्या पदासाठी आहे तशा प्रकारचे क्वेश्चन डिझाईन केले जातात. फक्त तुमचं नॉलेज चेक केलं जात नाही, माहिती चेक केली जात नाही. कारण ते 20, 30, 40% माहितीचे प्रश्न असतात, बाकीचे अनालिटिकल प्रश्न असतात. आणि त्याचं उत्तर तुम्ही करेक्ट किंवा इनकरेक्ट नसतं, योग्य किंवा अयोग्य असतं. बेस्ट, बेटर, गुड, ॲव्हरेज अशा प्रकारचे उत्तर असतात. तर परीक्षेची नेचर तुम्ही अगोदर समजून घ्या आणि त्यानंतर अभ्यास करा. पहिलं टेन्शन घेऊ नका. आनंद जर वाटत नसेल तर म्हणजे यू आर नॉट सुटेबल फॉर दॅट एक्झाम किंवा त्या स्टडी करायला सुटेबल नाही, ते पहिलं लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, त्या पदासाठी आपण न्याय देणार आहोत का? ते पद आपल्याला न्याय देणार आहे का हे नका विचारू, त्या पदाला आपण न्याय देणार आहोत का हे विचारा. आणि ते जर योग्य वाटत असेल, ती भूमिका जर तुम्ही समजून घेत असाल आणि योग्य वाटलं तर त्यासाठी तयारी करा. आणि हे करत असताना अगोदर सिलेबस वाचू नका. मी रिपीट करतो, बऱ्याच जण असं बोललं की काहीतरी विचित्र बोलतो असं वाटतं. मी विचित्र नाही बोलत, मी खरं सांगतोय. सिलेबस वाचू नका, अगोदर परीक्षाचं नेचर समजून घ्या. त्यानंतर प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करा. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर सिलेबसचा अभ्यास करा. आणि मग प्रश्नपत्रिका जशी असते, त्याचं स्वरूप असतं, त्या अनुषंगानं अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही किती पुस्तक वाचले, किती वेळ अभ्यास केला, हे तुम्हाला परीक्षेत कुणीही विचारणार नाही किंवा मार्क देणार, त्याच्यावर बघणार नाही. तुम्ही जरी लिहिलं मी 15 तास केलं तरी तो काय मार्क देणार नाही. तो फक्त उत्तर काय लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे, योग्य की अयोग्य आहे याच्यावरती मार्क देणार आहे. तर तुम्हाला बेस्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे. ही जर करण्याची आपली तयारी असेल तर आपण ती स्पर्धा परीक्षा द्यावी. अन्यथा दुसरा मार्ग आपल्याला जो घडतो तो चूज करावा. त्याच्यामुळं फ्रस्ट्रेट होण्याचं कारण नाही. सुटेबिलिटी आहे की नाही चेक करा. आणि हे करत असताना आपण जे करतोय ते आनंदाने करायला गेलं तर त्याच्यामध्ये आपण जे 10 तासात करू शकत नाही टेन्शनमध्ये, ते 1 तासात होऊ शकतं. म्हणून अंडरस्टँडिंगने करा. रोट लर्निंग 10 तास, आईवडिलांचं प्रेशर हे असेल, सगळ्याकडे असेल. मुक्त मनाने करा. जर ते मुक्त मनाने करता आलं नाही तर देर विल बी प्रॉब्लेम्स. आणि म्हणून परत तोच प्रश्न येतो, तुम्ही ज्या प्रवाहानं चाललात, ज्या दिशेनं चालला, जसा अभ्यास करतायत, तो योग्य की अयोग्य हा पहिला प्रश्न विचारून पुढचे पावलं उचला. आय थिंक लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस साइड. नमस्कार साहेब, मी ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद यवतमाळमध्ये कनिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की यंत्रणेमध्ये काम करत असताना लोकांभिमुख काम कसं करता येईल? कारण नवनियुक्त असताना अनुभव राहत नाही, अधिक मतलब हे घेण्याची क्षमता नाही राहत, निर्णय घेण्याची क्षमता नाही राहत. तर तो प्रश्न आहे सर. ज्या पदावरती आपण आहोत त्याचा उद्देश काय आहे हा प्रश्न विचारला का? हा पहिला प्रश्न. ते काम तुम्ही कराल, फाईल आल्या, तुम्हाला वरिष्ठांनी काम सांगलं,
जी आरने सांगितलं एवढा फाईल करा वगैरे वगैरे केलं, ते काम झालं. त्या पदाचा उद्देश काय? समजा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहात आपण, तर मिनरल प्रोटेक्ट केलेत का? पाण्याची पातळी वरती आली आहे का? पाण्याची क्वालिटी व्यवस्थित आहे का? वॉटर कन्झर्वेशन होतं आहे का? हा रोल आहे. तो रोल आपण आयडेंटिफाय करून त्या दृष्टीने जर काम करायला सुरुवात केली तर अडचणी येतील. मग तिथंच तर आपलं कॅरेक्टर सिद्ध होतं. फ्लो योग्य की अयोग्य, दिशा योग्य की अयोग्य, आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य. कुणीतरी टीका करतंय म्हणून त्याच्यामुळे बघायचं नाही, योग्य की अयोग्य बघायचं. आणि ती आपल्या भूमिकेशी सुसंगत, आपल्या म्हणजे त्या पदाच्या भूमिकेशी सुसंगत आहे का, हे जर बघितलं तर बऱ्याच प्रेशरला आपण टाळू शकतो, कन्व्हिन्स करू शकतो. आपल्याला काही इंटरॅक्शन होईल, पुल्स प्रेशर येतील, तर जे स्टेक होल्डर म्हणतात त्याला, त्या स्टेक होल्डरवर इंटरॅक्शन करण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची, कन्व्हिन्स करण्याची ताकद पण आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ती त्याच वेळेस येते ज्यावेळेस आपल्यामध्ये मॉरल करेज असतं, नीतिमत्ता असते. ती नीतिमत्ता राखली आणि राईट अप्रोच ठेवला तर त्या प्रश्नाचे उत्तर ऑटोमॅटिक भेटते. लास्ट क्वेश्चन. येस हिअर. Sir, I wanted to ask that I can't actually see and I am here as a student. I am blind and I wanted to know that that how can there are many blind people, many people who have troubles and difficulties in life. So I wanted to know from you that how you will guide those people to their aspirations and their goals. And what are your views and opinions of it? And I want to be motivated from you. Thank you. Thank you. Thank you for coming here and asking me the question. Disability for me is a different and special ability. आणि त्या विभागाचा मी सचिव म्हणून काम केलं आहे. मला त्याच्यात थोडे जास्त प्रमाणात मी त्याच्याबद्दल संवेदनशील आहे, त्या बाबतीत जागरूक आहे. आणि म्हणून याच्या बाबतीत आपल्याला पुढे जाण्यासाठी इम्पॉवरमेंट करून म्हणून आपला 2016चा कायदा आला आहे. त्याच्यामध्ये 4% रिझर्वेशन दिलं आहे. वेगवेगळ्या सेवेमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये 5% रिझर्वेशन हा एक भाग झाला. पण उद्देश काय? तुम्हाला एम्पॉवर करायचं आहे. आता AI चं युग आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. बऱ्याच वेळ ज्यांना दिसत नाही, ज्यांना ऐकता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, यासाठी वेगवेगळे टूल्स आलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आणि समाजानं, पर्टिक्युलरली समाजानं डिफरंटली एबल पर्सन्सकडं डिग्निटीनी लाईफ जगण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे हे बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. कोणी आपण त्यांना मदत करतो या अंगाने नव्हे, तर त्यांना इम्पॉवर, सक्षम करण्यासाठी जे पावलं उचलले पाहिजे ते केली पाहिजेत. आणि ते करण्यासाठी अभ्यासासाठी जे टूल्स अपेक्षित आहेत ते कुटुंबानं, समाजानं आणि शासनाने त्यांना दिले पाहिजेत. आणि हे करण्यासाठी जगामधले खूप चांगले व्यक्ती हे पुढे आलेले आहेत, संस्था पुढे आलेल्या आहेत, शासन पुढे येत आहे. आज आपल्याकडं डिसेबिलिटीबद्दल खूप गैरसमज आहेत. जगाचा एक स्टडी आहे आणि ते फक्त आज आपण बघताना डिसेबिलिटी फक्त आणि फक्त फिजिकल डिसेबिलिटीज बघतो, ते सुद्धा चुकीचं आहे. इनविजिबल डिसेबिलिटी पण खूप आहेत. लर्निंग डिसेबिलिटी आहे, हिअरिंग डिसेबिलिटी आहे, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज आहेत. आणि जगाचा असा डेटा सांगतो की जवळजवळ 15% लोक डिसेबिलिटीमुळे ग्रासलेले आहेत. आणि 15% पॉप्युलेशन आपण लूज करू शकत नाही. त्याच्यामुळं ह्या 15%चा यूज न केल्यामुळे जवळजवळ जगाचा 5% GDP हा लॉस होतोय, हा स्टडी सांगतो. इंडियामध्ये जवळजवळ तेच प्रमाण आहे. आणि म्हणून समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून डिसेबिलिटी सेक्टरकडे बघितलं पाहिजे आणि आवश्यक ते इम्पॉवरमेंटचे टूल्स त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यासाठी त्यांचे हात बळकट करणं, मन बळकट करणं आणि सपोर्ट करणं सर्व कम्युनिटीने म्हणून केलं पाहिजे. हे केलं तर तुमचे यश डेफिनेटली भेटेल, त्या दृष्टिकोनातून मला वाटतं. आपण लवकरच सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून अमरावतीत येतो म्हणाले आहेत. आपण लवकरच पुन्हा एकदा संवाद Thank you. आपण भेटूया नंतर. Thank you. तरुणाशी पार्ट 2 घेऊयात आपण. आदरणीय मुंडे सर, मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, आपण विचार मंथन स्पर्धा, राष्ट्रगीत अजून सुरुवात व्हायची आहे. आपण विचार